लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच पक्षांनी आत्मपरीक्षण करण्यास सुरुवात केली। सध्या महाविकास आघाडीचे घटक पक्ष यशाच्या जल्लोषात असून महायुतीत मात्र काहीसा सन्नाटा पसरलाय। या निवडणुकीत सर्वाधिक नुकसान झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक नुकतीच घेण्यात आली आहे। या बैठकीत लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि भविष्यातील वाटचाल यावर चर्चा करण्यात आली। चुलते शरद पवार यांच्या विरोधात बंड करून अजित पवार महायुतीच्या सत्तेत सहभागी झाले आहेत। मात्र राष्ट्रवादीचा महायुतीत सहभाग जनतेला मान्य झालेला नाही। त्यामुळे महायुतीतून बाहेर पडा असा आग्रह पक्षातील निम्म्याहून अधिक आमदारांनी अजित पवार यांच्याकडे धरल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। त्यामुळे अजित पवार यांच्या समोर नवं धर्मसंकट निर्माण झालंय। महायुतीतून बाहेर पडण्याचा आग्रह धरणाऱ्या आमदारांमध्ये मराठवाड्यातील आमदारांचा सर्वाधिक समावेश आहे। मराठवाड्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष आतापर्यंत झालाय। त्यामुळे एकमेकांची मते परस्परांना हस्तांतरित होत नाहीयेत अशी तेथील आमदारांची तक्रार आहे। त्यामुळे अन्य पर्याय निवडण्याचा आग्रह धरण्यात येतोय। मराठा आरक्षण आंदोलन आणि ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन यांचा सर्वाधिक प्रभाव सध्या मराठवाड्यातच दिसून येतोय। मराठा आंदोलनाचा मोठा फटका महायुतीला बसल्याचं मानलं जात आहे। त्यात ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन उभं झाल्याने नवा पेच निर्माण झालाय। तो देखील राष्ट्रवादीला अडचणीचा ठरण्याची भीती आमदारांना वाटतेय। अजित पवार यांच्या महायुती प्रवेशावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ऑर्गनायझर या मुखपत्राच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे। शिवसेनेनेही अजित पवार थोडे दिवस थांबले असते तरी चाललं असतं अशी भूमिका मांडली आहे। दुसरीकडे अजित पवार यांनी महायुतीतून बाहेर पडावं आणि वंचित बहुजन आघाडी सोबत जावं असं व्यक्तिगत मत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी मांडलंय।